श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी अत्यंत गंभीर स्वरात ही भविष्यवाणी वर्तवली आहे की जानेवारीचा हा पहिला आठवडा तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घेऊन येत आहे ज्याचा विचार करूनच अंगावर शहारा येईल. निसर्गाच्या चक्रात एक भयानक उलथापालथ सुरू झाली असून 3 जानेवारीची पौर्णिमा आणि 6 जानेवारीची संकष्टी चतुर्थी या 2 तारखांच्या दरम्यान काळ तुमच्या संयमाची आणि नशिबाची अग्निपरीक्षा घेणार आहे. गेल्या 12 वर्षांपासून तुम्ही ज्या वनवासासारख्या कठीण परिस्थितीचा सामना करत आहात त्याचा शेवट एका अशा चमत्काराने होणार आहे जो पाहून संपूर्ण जग थक्क होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितले आहे की आकाशमंडळातील ग्रह आता आपले जुने हिशोब पूर्ण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. शनी आणि गुरुची अशी काही महायुती होत आहे जी गेल्या अनेक दशकांत पाहिली गेली नाही. तुमच्या घराच्या उंबरठ्यावर नशीब दस्तक देत असतानाच काही अदृश्य संकटेही सज्ज झाली आहेत. या आठवड्यात घडणाऱ्या 5 चमत्कारिक घटना केवळ योगायोग नसून तुमच्या कर्माचे फळ असणार आहेत. त्यामुळे या काळात मनात भीती आणि उत्सुकता दोन्ही असणे स्वाभाविक आहे, कारण ही 12 वर्षांची प्रतीक्षा संपण्याची वेळ आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी असा सज्जड इशारा दिला आहे की या आठवड्यात सस्पेन्स इतका वाढणार आहे की तुम्हाला पावलोपावली सावध राहावे लागेल. एका बाजूला 12 वर्षांचा खडतर काळ संपून सोन्याचे दिवस येण्याचे संकेत मिळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला ग्रहांची ही मोठी उलथापालथ तुमच्या आयुष्यातील जवळच्या नात्यांमध्ये किंवा आर्थिक व्यवहारात मोठा भूकंप घडवू शकते. ही केवळ एक भविष्यवाणी नाही, तर गुरुजींनी दिलेला एक दिव्य संदेश आहे. जर तुम्ही हे संकेत ओळखण्यात चुकलात तर हातात आलेली यशाची संधी पुन्हा 12 वर्षांसाठी अंधारात लुप्त होऊ शकते. त्यामुळे गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी हलक्यात घेऊ नका. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात काय अद्भुत घडणार, कसे असतील तुमचे नशीब, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महादेव तुमच्यावर कृपा करो. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितले आहे की तुमच्या कुंडलीत निर्माण झालेला हा पहिला भाग तुमच्या आयुष्यातील 12 वर्षांच्या मानसिक आणि आर्थिक वनवासाचा अंत करणार आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार 3 जानेवारीच्या पौर्णिमेचा चंद्र जेव्हा तुमच्या राशीच्या पटलावर येईल तेव्हा तुमच्या भोवती असलेल्या नकारात्मक ऊर्जेचा थरकाप उडेल. ही वेळ अशी आहे की जिथे तुम्हाला तुमच्या स्वप्नात काही विचित्र पण सत्य संकेत मिळू लागतील, जे तुम्हाला भविष्यातील धोक्यांपासून सावध करतील. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सज्जड इशारा दिला आहे की या पहिल्या भागात ग्रहांचे तांडव इतके भयानक असेल की तुम्हाला तुमच्या जवळच्या माणसांच्या वागण्यात अचानक बदल जाणवू लागेल. ज्यांनी तुम्हाला गेल्या 12 वर्षात साथ सोडली तेच लोक आता स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील. पण सावधान, गुरुजी म्हणतात की हा एक मायावी जाळ असू शकतो जो तुम्हाला यशाच्या शिखरावरून पुन्हा खाली खेचण्यासाठी रचला गेला आहे. या सस्पेन्सने भरलेल्या काळात कोणावरही अंधळेपणाने विश्वास ठेवणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या पहिल्या भागाचा शेवट करताना एक अत्यंत गुप्त गोष्ट सांगितली आहे. तुमच्या कर्माचे चक्र आता पूर्ण झाले आहे. गेल्या 12 वर्षात तुम्ही जे भोगले त्याचे व्याजसकट फळ मिळण्याची वेळ आली आहे. ही उलथापालथ केवळ तुमच्या संपत्तीत वाढ करणार नाही, तर तुमच्या घरातील एखादे जुने विसरलेले रहस्य देखील बाहेर काढेल. ही भीती आणि उत्सुकता तुम्हाला झोपू देणार नाही, पण लक्षात ठेवा, हाच तो चमत्कार आहे जो तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची शक्ती देणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितले आहे की 3 जानेवारीची ही पौर्णिमा तुमच्या आयुष्यातील सर्वात रहस्यमय रात्र ठरणार आहे. या रात्री चंद्राचा प्रकाश केवळ पृथ्वीला उजळणार नाही, तर तुमच्या कुंडलीतील त्या अंधाऱ्या कोपऱ्यात प्रकाश टाकेल जिथे गेल्या 12 वर्षांपासून तुमची प्रगती रोखून धरली होती. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या रात्री आकाशात अशा काही लहरी निर्माण होतील ज्या थेट तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम करतील. तुम्हाला प्रचंड अस्वस्थता जाणवेल, पण ही अस्वस्थता तुमच्या नशिबाच्या मोठ्या परिवर्तनाची नांदी असेल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सज्जड इशारा दिला आहे की या पौर्णिमेच्या रात्री एक असा अदृश्य चमत्कार घडणार आहे जो तुमच्या आर्थिक स्थितीला पूर्णपणे हादरवून टाकेल. सस्पेन्स असा आहे की या रात्री तुम्हाला धनलाभाचे संकेत मिळतील, मात्र ते मिळवण्यासाठी तुम्हाला अत्यंत सावध राहावे लागेल. गुरुजी म्हणतात, या काळात तुमच्या घरातील जुन्या वस्तू किंवा कागदपत्रांमध्ये काहीतरी असे सापडेल जे पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ही भीतीदायक वाटणारी घटना प्रत्यक्षात तुमच्या 12 वर्षांच्या वनवासातून सुटकेचा मार्ग असणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भागात अत्यंत गुप्त सूचना दिली आहे की
पौर्णिमेच्या रात्री चंद्रोदय होताच घराच्या उंबरठ्यावर एक दिवा नक्की लावा. ग्रहांची ही मोठी उलथापालथ तुमच्या शत्रूंच्या मनात धडकी भरवणारी असेल. ज्यांनी तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला त्यांना आता निसर्गाच्या कोपाचा सामना करावा लागेल. कुतूहल आणि भीतीचा हा खेळ पहाटेपर्यंत सुरू राहील. पण गुरुजी सांगतात की जो जातक या रात्री शांत राहून केवळ आपल्या इष्टदेवाचे स्मरण करेल त्याच्यासाठी नशिबाचे बंद दरवाजे कायमचे उघडले जातील. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितले आहे की जानेवारीच्या या पहिल्या आठवड्यात तुमच्या डोळ्यांसमोर अशा 5 चमत्कारिक घटना घडतील ज्यावर तुमचा स्वतःचाही विश्वास बसणार नाही. गेल्या 12 वर्षांपासून जे अशक्य वाटत होते ते आता प्रत्यक्षात उतरताना पाहून तुम्हाला एकाच वेळी भीती आणि प्रचंड उत्सुकता वाटेल. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार पहिली मोठी घटना तुमच्या आरोग्याशी किंवा जुन्या आजाराशी संबंधित असेल, जिथे एखादा दैवी चमत्कार तुम्हाला संकटातून बाहेर काढेल, तर दुसरी घटना तुमच्या बंद पडलेल्या उत्पन्नाच्या स्रोताला अचानक सुरू करेल, ज्यामुळे तुमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कुंभराशीच्या जातकांनो, गुरुजींनी सज्जड इशारा दिला आहे की या चमत्कारिक घटना घडत असतानाच 6 जानेवारीची संकष्टी चतुर्थी तुमच्या आयुष्यात एक मोठे वळण घेऊन येईल. ही चतुर्थी केवळ पूजेचा दिवस नसून ग्रहांच्या महायुतीचा असा सस्पेन्स आहे जो तुमच्या शत्रूंचा कायमचा नायनाट करेल. गुरुजी म्हणतात की या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी तुम्हाला एक असा निरोप किंवा फोन येईल ज्याची तुम्ही 12 वर्षांपासून वाट पाहत होता. पण लक्षात ठेवा, हे सुख पचवण्यासाठी तुम्हाला तुमचे मन खंबीर ठेवावे लागेल, कारण ही उलथापालथ जितकी सुखद आहे तितकीच ती मानसिक गोंधळ उडवणारीही असू शकते. कुंभराशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितले आहे की 5 चमत्कारांपैकी तिसरा आणि चौथा चमत्कार तुमच्या घराच्या वास्तूशी आणि संततीशी जोडलेला असेल. घरात अचानक जाणवणारा सकारात्मक बदल आणि मुलांच्या बाबतीत मिळणारी अत्यंत शुभ बातमी तुम्हाला थक्क करेल. मात्र गुरुजींनी एक भीतीदायक संकेतही दिला आहे. जेव्हा हे शुभ चमत्कार घडत असतील तेव्हा तुमच्या घराच्या आसपास कोणाची तरी वाईट नजर असण्याची शक्यता आहे. 6 जानेवारीच्या चतुर्थीला गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने हे संकट टळू शकते, परंतु त्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रगतीची गुप्तता पाळावी लागेल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या आठवड्यातील 5वी चमत्कारिक घटना तुमच्या कर्माच्या हिशोबाची असेल. 6 जानेवारीच्या रात्री 12 वर्षांचा तो वनवास संपताना तुम्हाला एक असा अनुभव येईल जणू काही साक्षात ईश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. सस्पेन्स असा आहे की ज्या व्यक्तीने तुम्हाला सर्वात जास्त त्रास दिला तीच व्यक्ती तुमच्याकडे मदतीसाठी येईल. गुरुजी सांगतात की ही तुमची खरी परीक्षा असेल. जर तुम्ही क्षमा केलीत तर तुमच्या नशिबाचा उदय होईल, पण जर तुम्ही अहंकार दाखवलात तर ग्रहांची ही मोठी उलथापालथ तुम्हाला पुन्हा संकटात टाकू शकते. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितले आहे की या 5व्या भागात तुमच्या आयुष्यातील आर्थिक आणि सामाजिक स्थितीत अशी काही मोठी उलथापालथ होणार आहे ज्याची कल्पना कोणत्याही गणितात बसणार नाही. 12 वर्षांचा वनवास संपत असताना तुमच्या संपत्तीचे नवे समीकरण मांडले जात आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार ज्या गुंतवणुकीकडे किंवा जमिनीच्या तुकड्याकडे तुम्ही कचरा म्हणून पाहिले होते त्याचे मूल्य अचानक सोन्याच्या भावाने वाढणार आहे. हा बदल इतका वेगवान असेल की तुम्हाला सावरून घेण्यासही वेळ मिळणार नाही, ज्यामुळे एकीकडे आनंद तर दुसरीकडे भविष्याची भीती तुमच्या मनात घर करेल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सज्जड इशारा दिला आहे की या आठवड्यात सत्तेचे आणि अधिकाराचे वारे तुमच्या दिशेने वाहू लागतील. समाजात तुमचे नाव आणि प्रतिष्ठा अचानक वाढू लागेल, पण याच ठिकाणी एक मोठा सस्पेन्स दडलेला आहे. गुरुजी म्हणतात की तुमची ही प्रगती पाहून तुमचे काही जवळचे नातेवाईकच तुमच्याविरुद्ध गुप्त कारस्थाने रचण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्हाला मिळणारी प्रत्येक संधी ही दोनधारी तलवार असेल. जर तुम्ही योग्य वेळी सावध झाला नाहीत तर मिळालेली लक्ष्मी पुन्हा परतू शकते, असा गुरुजींचा स्पष्ट संकेत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितले आहे की या भागात नशिबाचा तो जुना हिशोब चुकता होणार आहे जो गेल्या 12 वर्षांपासून प्रलंबित होता. तुमच्या तिजोरीचे कुलूप उघडण्याची वेळ आली आहे, मात्र हे कुलूप उघडताना एक विचित्र अनुभव तुम्हाला येईल. गुरुजींच्या मते तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात काही हालचाली किंवा शुभ संकेत मिळतील जे दर्शवतील की तुमची गरिबी आणि लाचारी आता कायमची संपणार आहे. पण लक्षात ठेवा, हा चमत्कारी बदल पचवण्यासाठी तुम्हाला तुमचे पाय जमिनीवर ठेवावे लागतील, अन्यथा ग्रहांची ही चक्रावून टाकणारी गती तुम्हाला गोंधळात टाकू शकते. कुंभ राशीच्या जातकांनो,
गुरुजींनी सांगितले आहे की 12 वर्षांचा हा वनवास आणि ग्रहांचीही भयानक उलथापालथ शांत करण्यासाठी तुम्हाला एक असा जबरदस्त धार्मिक उपाय करावा लागेल जो तुमच्या नशिबाचे बंद टाळे कायमचे उघडून टाकेल. हा उपाय केवळ विधी नाही, तर ती एक दैवी चावी आहे. 3 जानेवारीची पौर्णिमा ते 6 जानेवारीची संकष्टी चतुर्थी या दरम्यानच्या काळात हा उपाय केल्यास तुमच्या घरातील दारिद्र्य आणि भीतीचा काळ संपून सत्तेचे आणि संपत्तीचे नवे युग सुरू होईल, अशी खात्री गुरुजींनी दिली आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेला तो गुप्त उपाय असा आहे. या 7 दिवसांच्या आत कोणत्याही एका संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात देवघराजवळ एका तांब्याच्या पात्रात शुद्ध पाणी भरा आणि त्यात चिमूटभर काळे तीळ, 1 लवंग आणि 1 चांदीचे नाणे असेल तर टाका. या पात्रासमोर बसून श्री स्वामी समर्थ मंत्राचा 108 वेळा जप करा. गुरुजी म्हणतात की या प्रक्रियेमुळे तुमच्या वास्तूतील 12 वर्षांची साचलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि ग्रहांच्या तांडवापासून तुमचे संरक्षण करण्यासाठी एक अभेद्य सुरक्षा कवच निर्माण होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सज्जड इशारा दिला आहे की 6 जानेवारीच्या संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाच्या वेळी तुम्हाला एक विशेष विधी करायचा आहे. एका पिंपळाच्या पानावर शेंद्राने तुमचे नाव आणि तुमची सर्वात मोठी अडचण लिहा. हे पान गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करा आणि त्यानंतर ते वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार हा विधी पूर्ण होताच तुमच्या आयुष्यातील तो सस्पेन्स संपेल ज्याने तुम्हाला वर्षानुवर्षे छळले आहे. तुमच्या शत्रूंचा आपोआप नाश होईल आणि रखडलेली कामे चमत्कारिक रीतीने मार्गी लागतील. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितले आहे की हा उपाय करताना मनात कसलीही शंका किंवा भीती बाळगू नका. जेव्हा तुम्ही हा धार्मिक विधी कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या आसपास एक वेगळाच सुगंध किंवा सकारात्मक लहरी जाणवतील. हे साक्षात स्वामींच्या आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाचे संकेत असतील. 12 वर्षांचा वनवास संपत असताना ही दैवी शक्ती तुमच्या घराची तिजोरी आणि सुखाचे दरवाजे उघडण्यासाठी सज्ज झाली आहे. हा उपाय म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी टर्निंग पॉइंट ठरणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे की हा उपाय पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी कोणाही एका गरजू व्यक्तीला काळे कापड किंवा धान्य दान करा. हा दानधर्म तुमच्या कुंडलीतील शनीच्या 7.5चा प्रभाव पूर्णपणे शमवून टाकेल. ग्रहांची ही मोठी उलथापालथ आता तुम्हाला संपवण्यासाठी नाही, तर तुम्हाला जगातील सर्वोच्च सुख देण्यासाठी घडत आहे. गुरुजींचे हे शब्द लक्षात ठेवा, श्रद्धा ठेवा, चमत्कार तुमच्या डोळ्यासमोर घडणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेली ही भविष्यवाणी तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारी ठरेल. 12 वर्षांचा तो कठीण वनवास आता संपला असून प्रगतीची नवी पहाट तुमच्या दाराशी उभी आहे. लक्षात ठेवा, संकटे कितीही मोठी असली तरी ईश्वराची साथ त्याहून मोठी असते. ग्रहांच्या या महाबदलाचा स्वीकार सकारात्मकतेने करा आणि मनातून भीती काढून यशाच्या स्वागतासाठी सज्ज व्हा. स्वामींच्या कृपेने तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. जर तुम्हाला तुमच्या कुलदैवतावर आणि नशिबावर पूर्ण विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंटमध्ये अत्यंत श्रद्धेने श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी, माझ्या घरातील सर्व संकटे दूर करा असे नक्की लिहा. तुमच्या श्रद्धेची ही एक हाक तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडण्यास नक्कीच मदत करेल. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत. श्री स्वामी समर्थ.